हे शब्द वापरले। जेव्हा अनेक असलेल्या समाजाने होकार दिला तेव्हा सगळ्यांना मिळून ते म्हणतात, वाचे विठ्ठल गाईन नाचत पंढरीशी जाई। वाचे विठ्ठल सर्वांना पंढरी क्षेत्रामध्ये नेण्याचा प्रयत्न केला। कशा करता? यज्ञ पावला पावली नाम घेता वाट चाली। पंढरी क्षेत्राकडे जाण्याचा प्रयत्न का करतात? कारण इतरांना त्या पंढरी क्षेत्राचं वळण लागावं। श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र पाताळेश्वर आहे। या परिसरामध्ये भूमी प्रगट म्हणजे पाताळातून निघालेलं जे स्वयंभू शिवलिंग आहे ते श्री क्षेत्र सावंगा। जेव्हा महाशिवरात्री येते आणि महाशिवरात्री आल्याबरोबर सगळ्यांची ओहोळ इकडे लागते। आजच्या दिवशी भव्य दिव्य अशी यात्रा राहते। कोणाला पत्रिका द्यावा लागत नाही, कोणाला फोन करावा लागत नाही, सगळ्यांना माहिती आहे शिवरात्री झाली की एक दिवस त्याच्यानंतरचा जो दिवस आहे तो सोहळ्याचा दिवस असतो, तो आजचा। भव्य यात्रा इथे भरते। म्हणजे कशा करता सांगतोय, अनेक प्रकारे सहज तिकडे ओहोळ लागते आणि ओहोळ लागल्यानंतर काहीतरी आपल्याला पुण्य प्राप्त होते। जेव्हा सर्व सद्भक्तांना घेऊन महाराज देवाकडे यायचे आणि देवापाशी सर्वांसाठी काय म्हणायचे, हे ईश्वरा असत्यातून आमासने सत्याकडे ने अंधकारातून पुढे घ्या या प्रकाशाचे धडे। आ जन्म मरणाच्या मुखातून काढून सांगण्याचं तात्पर्य असं आहे, ज्या वेळेला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पंढरीनाथांजवळ विनंती करतात, देवाला विनंती करतात, हे ईश्वरा या एकाच असलेल्या ओबीमध्ये किंवा एका असलेल्या चरणामध्ये पूर्ण जीवनाचं सार्थक दाखवण्याचा प्रयत्न करतात महाराज, पण आम्ही ते म्हणण्याचा वाचण्याचा प्रयत्न करतो, त्याचा अंगीकार करत नाही। आम्ही संतांच्या शब्दाचा अंगीकार करत नाही, वापर करतो आणि जीवनामध्ये जोपर्यंत त्या शब्दाचा अंगीकार करणार नाही तोपर्यंत त्याचं फळ सुद्धा मिळणार नाही। कितीही ग्रंथ, कोणत्याही साधूचा ग्रंथ वाचा, काहीही उपयोग नाही, अधोगती सरळ आहे। संतांचं वाङ्मय वाचण्याकरता नाही आहे, तर संतांचं वाङ्मय हे अंगीकारण्याकरता आहे। संतांचं वाङ्मय जर केवळ वाचण्याचा प्रयत्न केला तर आपल्यात काही बदल होणार नाही, कारण वाचल्याने पाठ होईल, नाही का? वाचल्याने पाठ होईल पण त्याच्यात परिवर्तन किंचितही होणार नाही। पण त्याचा अंगीकार जर आपण केला, एका अभंगामध्ये सावता महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे। संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते। जे आम्ही वाचण्याचा प्रयत्न करतो ना त्याला शाब्दिक ज्ञान म्हणतात आणि शाब्दिक ज्ञान हे मनुष्याला कधीही मोक्ष घडवू देत नाही, कधीच नाही। जे तुम्ही ग्रंथ वाचता की नाही, कोणताही ग्रंथ असो, रामायण असो, महाभारत असो, भागवत असो, शिवपुराण असो, ज्ञानेश्वरी असो, ग्रामगीता असो, गजानन विजय ग्रंथ असो, कोणताही असो, तुम्ही वाचता याला अजिबातच महत्व नाही आहे। वाचून जर आमच्यात त्या वाचून जर बदल होत नसेल तर तो ग्रंथ सुद्धा फेल आहे। विठ्ठल विचार जर केला तर प्रत्येकच जीव हा ग्रंथ वाचतो म्हणजे आपण नापास आहो असं म्हणायला हरकत नाही। स्वतःला पास आहो असं कधीच म्हणायचं नाही। स्वतःला पास आहो हे म्हणण्याचा अधिकार त्याच जीवाला आहे ज्याने वाचून वाचून, नाही का, वाचून वाचून या भवसागरातून वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो सत्य आहे।
ग्रंथामुळं आपल्यात परिवर्तन होत नाही असं नाही, पण ग्रंथाचा अंगीकार म्हणजे एक तरी ओवी अनुभवावी, त्याचा अनुभव जर आपण घेतला नाही. आता पहा, जगतामध्ये फिरत असताना प्रत्येक व्यक्ती हा कोण्या ना कोण्या नामाचं गुणगान करतो, कोण्या ना कोण्या साधूला धरून आहे. प्रत्येक जीव हा एकही असा नाही की तो रिकामा नाही आहे, प्रत्येक साधूला धरून आहे. पण मात्र त्या साधूचा प्रभाव सुद्धा त्याच्यावर किंचितही पडत नाही. असे बरेच गावं आहे. कोण्या गावामध्ये 100 वर्ष झाले, कोण्या गावामध्ये 200 वर्ष झाले, कोण्या गावामध्ये 500 वर्ष झाले, कोण्या गावामध्ये तर नाही का पत्ता लागत नाही कधीपासून नामस्मरण सुरू आहे. असे गावाच्या गाव आहे. पण आज जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला, 500, 300, 200 वर्ष होऊन सुद्धा समाजामध्ये बदल नाही. म्हणजे मग आपण जे करतो त्याचा उपयोग काहीही होत नाही असं म्हणायला हरकत नाही. पण त्याचा उपयोग होतो तुकोबारायांच्या भाषेमध्ये, ठाईत बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आडवा. गुरुदेव सेवा मंडळ मध्ये ध्यान राहते, ध्यान बऱ्याच गावात ध्यान राहते. मी ध्यानाचाच का विचार करतोय, कारण हे ध्यान म्हणजे फार महत्वाचं आहे. तुझे ध्यान करते म्हणजे भगवंताला शरण जाण्याचा प्रयत्न किंवा वाङ्मय लिहिण्याचा प्रयत्न करतात. काल संदीप भाऊने सांगितलं, प्रत्येक ग्रंथ हे वाङ्मयीन आहे आणि त्या वाङ्मयाची मूर्ती म्हणजे ते संत असतात, ते देव असतात. जसं गीता ही वाङ्मय आहे आणि ते वाङ्मयाची मूर्ती भगवान श्रीकृष्ण आहे. भागवत वाङ्मय आहे नाही का, त्याची मूर्ती भगवान श्रीकृष्ण आहे. ज्ञानेश्वरी वाङ्मय आहे, त्याची मूर्ती ज्ञानोबाराय आहे. ग्रामगीता वाङ्मय आहे, त्याची मूर्ती प्रत्यक्षात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. त्यांनी हे कशासाठी लिहिले ग्रंथ ह्या साधू संतांनी? तुम्हा आम्हाला जागृती व्हावी याच्याकरता लिहिले, पण मात्र त्याचा वापर करतो आम्ही, त्याचा अंगीकार करत नाही. तुकोबारायांनी घराघरामध्ये जाऊन देव वाटला, पण देव कोणी घेतला नाही. याचं कारण अनेक प्रकारे त्या ग्रंथाचा जर स्वीकार केला तर आम्हाला त्याग करावा लागल आणि या भोगाची अभिलाषा राहणार नाही, भोग भोगता येणार नाही. त्याच्याकरता ते तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा त्या कुटुंबावर दुःख कोसळतं आणि तेव्हा तो देवाच्या मागे लागतं, मग लागून काय करायचं? दुःख असो या सुख असो, भगवंताचं जे कार्य करायला सांगितलेलं आहे, वास्तविक पाहता बाह्य अंग आणि अंतरंग 2 अंगाचे लक्षण सांगितलेले आहे. आम्ही जे भक्ती करण्याचा प्रयत्न करतो ते सगळी बाह्य अंगी आहे. आताच आपण बोलून गेलो, कितीही ग्रंथ जरी वाचण्याचा प्रयत्न करत असाल, त्याचा अंगीकार जर होत नसेल तर ते ग्रंथ सुद्धा फेल आहे. आम्ही कधी कधी सांगत असतो, जीवनामध्ये आपल्यात परिवर्तन व्हावं नाही का, त्वरित परिवर्तन व्हावं, तर त्याच्याकरता आपल्याला कोण्या संताकडे जावं लागल, कोण्या पंथामध्ये जावं लागल, कोण्या संप्रदायाकडे जावं लागल, कोण्या ग्रंथाकडे जावं लागल. असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही त्याचं उत्तर काय देणार? का हो खंजीरवाले काय उत्तर देणार? मी त्यांना विचारलं, आपल्यात परिवर्तन व्हावं त्याच्याकरिता आपल्याला कोणत्या धर्माकडे, कोण्या पंथाकडे, कोण्या संप्रदायाकडे, कोण्या संताकडे आणि कोण्या ग्रंथाकडे जावं लागल असं विचारलं. खंजेरी वाजवणारे बाबाजी, त्या बाबाजीने उत्तर दिलं, मला खाली बसा म्हणते ना महाराज. हे उत्तर त्यांचं दिलं त्यांनी. म्हणजे माझा प्रश्न कोणता आणि त्यांचं उत्तर कोणतं?
ते म्हणतात आता तुम्ही थकलेत आणि जवळजवळ नाही का थकले बुवाजी तर आता उभा नाही